कोरोनातील तो थाळीनाद हा रामलल्लाच्या मूर्तीसाठी होता असा दावा अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केला आहे। थाळीनादावेळी मूर्ती अयोध्येच्या मंदिराकडे जात होती असा दावाही त्यांनी केला आहे। तर राहुल सोलापूरकर यांच्या दाव्यामुळे नव्या वादाची शक्यता आहे। कोरोना काळामध्ये देशभरात झालेल्या थाळीनाद घंटानादाबाबत अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी खळबळजनक दावा केलाय। त्यांच्या या दाव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। तर कोरोनामध्ये पंतप्रधान मोदींनी जनतेला थाळीनाद करून भारतीयांना एकजूट दाखवण्याचं आवाहन केलं होतं। मात्र यावेळी देशात आणखी एक घडामोड सुरू होती असा दावा अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी पुण्यातील भाषणात केलाय। हा थाळीनाद रामलल्लाची मूर्ती मंदिरात नेण्यासाठी असल्याचा दावाही त्यांनी केलाय। तर संपूर्ण देशभरात थाळीनाद घंटानाद सुरू असताना योगी आदित्यनाथ रामलल्लाची मूर्ती घेऊन अयोध्येच्या मंदिराकडे जात होते असा दावा त्यांनी केला आहे आणि पंतप्रधान मोदींनीच ही शक्कल लढवली होती असा दावाही सोलापूरकरांनी केलाय। तर राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। कोविडच्या काळामध्ये जेव्हा जनता त्रस्त होती आणि जनतेसमोर आता पुढे काय असा प्रश्न होता, लॉकडाऊन लागलेला होता आणि त्याच काळामध्ये पंतप्रधान मोदींनी जनतेला थाळीनाद करण्याचं आवाहन केलेलं होतं। 5 मिनिटांसाठी आपण जिकडे असाल त्या ठिकाणी थाळीनाद करा असं आवाहन केलं होतं आणि त्यामध्ये बऱ्याचशा लोकांनी सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं होतं। पण आता त्याच थाळीनादावरून अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी एक दावा केल्याचं पाहायला मिळत आहे, ज्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। आणि यावर प्रतिक्रिया देण्यासाठी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत। सुषमा ताई, आपण ऐकलं असेल अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी नेमका काय दावा केलेला आहे। ज्या वेळेला देश भयभीत होता कोरोनामुळे, सगळ्यांना चिंता सतावत होती, त्यावेळेला पंतप्रधान मोदींनी सगळ्यांना घंटा टाळ्या वाजवण्यासाठी सांगितलेलं होतं। पण त्याच वेळेला रामलल्लाची मूर्ती योगी आदित्यनाथ अयोध्येला घेऊन गेले होते असा दावा ते करतायत। तुमची काय प्रतिक्रिया? प्रभू श्रीराम हा भारतीयांच्यासाठी श्रद्धेचा विषय आहे, पण श्रद्धा आणि आस्थेच राजकारण करून त्याचं राजकीय कार्ड खेळण्याचा जो अत्यंत किळसवाना घाणेरडा प्रयत्न सध्या भाजपाकडून चालू आहे आणि त्या प्रयत्नाचं अतिशय ओंगळवानं उन्मादी स्वरूप करण्यासाठी राहुल सोलापूरकरांसारखी माणसं ज्यावेळेला कोरोना काळात सुद्धा थाळीनाद असा होता, या कामासाठी होता असं सांगतात, त्यावेळेला किती राजकीय उन्माद केला जातो आणि एका श्रद्धा, आस्था आणि भक्तीचं रूप असणाऱ्या, एका अत्यंत पावित्र्य असणाऱ्या गोष्टीचं काय पद्धतीने अवमूल्यन करण्याचा आणि त्या श्रद्धेची टिंगल करण्याचा प्रयत्न केला जातो दिसतोय। म्हणजे ते सोलापूरकरांचा तर म्हणजे निषेध आहेच, निंदनीयच आहे त्यांचं वक्तव्य, पण भाजपाने हे राजकीय खेळी करणं थांबवावं। भाजपामध्ये जर राजकीय कुवत असेल आणि स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास असेल तर निवडणुका प्रभू श्रीरामाचं राजकीय कार्ड न खेळता स्वतःच्या विकास कामांना दाखवून त्यांनी खेळाव्या। निश्चितच सुषमाताई, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे। दरम्यान धन्यवाद, तुम्ही लोकशाही मराठीशी बोललात त्याबद्दल। तर अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी जो दावा केलेला आहे त्याच्यामध्ये लॉजिक जर आपण लावलं आणि लोकशाही मराठीनं जी पडताळणी केली आहे त्यानुसार 25 मार्चला नाही तर 22 मार्चला पंतप्रधान मोदींनी सगळ्यांना थाळ्या वाजवण्यासाठी सांगितलेलं होतं संध्याकाळी 5 वाजता 5 मिनिटांसाठी आणि त्यावेळेला गुढीपाडवा नव्हता। त्यामुळे अभिनेते राहुल सोलापूरकर हे जे दावा करतायत त्याच्यामध्ये तथ्य नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, पण ते असं नेमकं का म्हणाले असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय आणि त्यावरून टीका सुद्धा केली जातीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।